Hello everyone, you are welcome on YouTube channel Learn for Knowledge. Dear friends, today we are going to learn about tense. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काळाबद्दल माहिती शिकणार आहोत. पहिला काळ आहे वर्तमान काळ. चालू वेळ दर्शवण्यासाठी वर्तमान काळाचा उपयोग केला जातो. येऊन गेलेली वेळ दर्शवण्यासाठी भूतकाळाचा वापर केला जातो, तर पुढे येणारी वेळ दर्शवण्यासाठी भविष्यकाळाचा वापर केला जातो. आता जो वर्तमान काळ आहे याला इंग्लिशमध्ये प्रेझेंट टेन्स असं म्हणतात. जो भूतकाळ आहे या भूतकाळाला इंग्लिशमध्ये पास्ट टेन्स असं म्हणतात, तर भविष्यकाळाला इंग्लिशमध्ये फ्युचर टेन्स असं म्हणतात. आता हे जे प्रत्येक जो काही टेन्स आहे, प्रेझेंट टेन्स असेल, पास्ट टेन्स असेल किंवा फ्युचर टेन्स असेल, या प्रत्येक काळाचे 4 उपप्रकार पडतात. त्यामध्ये पहिला प्रकार आहे साधा काळ म्हणजे सिंपल टेन्स, दुसरा प्रकार आहे चालू काळ म्हणजे कंटिन्युअस टेन्स, तिसरा प्रकार आहे पूर्ण काळ म्हणजे परफेक्ट टेन्स आणि चौथा प्रकार आहे पूर्ण चालू काळ म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता प्रेझेंट टेन्स जो आहे या प्रेझेंट टेन्सचे म्हणजे वर्तमान काळाचे 4 उपप्रकार कोणते आहेत? साधा वर्तमान काळ म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स, दुसरा प्रकार आहे चालू वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, तिसरा प्रकार आहे पूर्ण वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि चौथा प्रकार आहे चालू पूर्ण वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. त्याच प्रकारे पास्ट टेन्सचे सुद्धा असे 4 उपप्रकार पडतात. पहिला आहे साधा भूतकाळ म्हणजे सिंपल पास्ट टेन्स, दुसरा आहे चालू भूतकाळ म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्स, तिसरा प्रकार आहे पूर्ण भूतकाळ म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स आणि चौथा प्रकार आहे चालू पूर्ण भूतकाळ म्हणजे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. त्याच प्रकारे फ्युचर टेन्स जो आहे, भविष्यकाळ जो आहे, या भविष्यकाळाचे सुद्धा 4 उपप्रकार पडतात. पहिला आहे साधा भविष्यकाळ म्हणजे त्याला सिंपल फ्युचर टेन्स असं म्हणतात, दुसरा आहे चालू भविष्यकाळ त्याला फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणतात, तिसरा प्रकार आहे पूर्ण भविष्यकाळ त्याला फ्युचर परफेक्ट टेन्स असं म्हणतात आणि चौथा प्रकार आहे चालू पूर्ण भविष्यकाळ त्याला फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असं म्हणतात. आता टेन्स सिंपल टेन्स जो आहे या सिंपल टेन्समध्ये वेळ दिलेली नसते. कधी सुरू होतो कधी बंद होतो याबद्दल, ती क्रिया कधी चालू होते कधी बंद होते याबद्दल पूर्ण माहिती नसते. कंटिन्युअस टेन्समध्ये काम जे असतं तर ते चालू असतं आणि जो परफेक्ट टेन्स असतो त्यामध्ये काम पूर्ण झालेलं असतं आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये काम पूर्ण पण झालेलं असतं आणि काम सुरू सुद्धा असतं. आज आपण सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स या काळांबद्दल, या टेन्सबद्दल माहिती घेणार आहोत. आता सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. जी क्रिया किंवा कृती सध्याच्या काळात म्हणजे वर्तमान काळामध्ये घडते त्याला साधा वर्तमान काळ म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स असं म्हणतात. आता हा जो साधा वर्तमान काळ जो आहे या साध्या वर्तमान काळात वारंवार घडणाऱ्या क्रियांचा समावेश केला जातो. आता याची स्ट्रक्चर, याची रचना जर आपण बघितली सिंपल प्रेझेंट टेन्सची, तर यामध्ये सुरुवातीला कर्ता येतो आणि कर्त्यानंतर लगेचच क्रियापदाचं पहिलं रूप येतं आणि काही वेळेला क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय सुद्धा लागतो. आता यस किंवा ईएस प्रत्यय केव्हा लागतो? ज्या वेळेला कर्ता ही, सी, इट किंवा एकवचनी नाम असेल तर त्यावेळेला क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय जो आहे तर तो लावला जातो. आता सिंपल प्रेझेंट टेन्सचे आपण काही सेंटेन्सेस बघूया. पहिलं सेंटेन्स आहे आय राईट अ लेटर, मी पत्र लिहितो किंवा लिहिते. या ठिकाणी बघा सुरुवातीला सब्जेक्ट आलेला आहे आय आणि त्यानंतर लगेच राईट हे क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजेच क्रियापदाचं मूळ रूप आलेलं आहे. सेकंड सेंटेन्स आहे वी प्ले क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळतो. वी आलेला आहे आणि त्यानंतर लगेच प्ले हे जे आहे तर हे क्रियापदाचं मूळ रूप म्हणजे मेन व्हर्ब आलेला आहे. यू स्विम इन द रिव्हर, तू नदीत पोहतोस, पोहतेस, तुम्ही नदीत पोहता. नंबर 4 ही इट्स अ मँगो, तो आंबा खातो. आता या ठिकाणी इटला यस का लागलाय? कारण कर्ता जो आहे तर तो या ठिकाणी ही आहे म्हणजे कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी आहे म्हणून या ठिकाणी यस किंवा ईएस प्रत्यय लावला जातो. ज्यावेळेला कर्ता एकवचनी असेल त्यावेळेला यस किंवा ईएस प्रत्यय जो आहे तर तो लावला जातो. 5वं वाक्य आहे सी सिंग्स अ सॉन्ग. या ठिकाणी सुद्धा बघा कर्ता जो आहे तर तो तृतीय पुरुषी एकवचनी आहे म्हणून या ठिकाणी क्रियापदाला यस प्रत्यय जो आहे तर तो लावलेला आहे. नंबर 6 राजू ड्रॉज अ पिक्चर, राजू चित्र काढतो.
आता नेक्स्ट टेन्स आहे सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ. भूतकाळात एखादी क्रिया घडली असा जेव्हा सहज उल्लेख करतात त्याला साधा भूतकाळ म्हणजे सिंपल पास्ट टेन्स असं म्हटलं जातं. साध्या भूतकाळात दररोज घडलेल्या क्रियांचा समावेश केला जातो. आता याचं स्ट्रक्चर कसं आहे, याची रचना कशी आहे, सुरुवातीला करता येतो आणि कर्त्यानंतर भूतकाळी रूप म्हणजे क्रियापद जे आहे या क्रियापदाचं भूतकाळी रूप म्हणजेच क्रियापदाचं दुसरं रूप येतं. आता त्याचे एक्झाम्पल्स आपण बघूया. पहिलं आहे आय रोट अ लेटर, मी पत्र लिहिले. सुरुवातीला आय हा सब्जेक्ट आला, करता आला आणि त्यानंतर लगेच रोट हे क्रियापदाचं दुसरं रूप आलं. म्हणजे कर्त्यानंतर जर क्रियापदाचं डायरेक्ट दुसरं रूप येत असेल तर त्यावेळेला त्याला सिंपल पास्ट टेन्स असं म्हटलं जातं. सेकंड सेंटेन्स आहे वी प्लेड क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळलो. या ठिकाणी सुद्धा वी हा सब्जेक्ट आलेला आहे, करता आलेला आहे आणि त्यानंतर लगेच क्रियापदाचं दुसरं रूप म्हणजेच क्रियापदाचं भूतकाळी रूप या ठिकाणी प्लेड हे आलेलं आहे. वी प्लेड क्रिकेट. नंबर 3 यू स्वॅम इन द रिव्हर, तू किंवा तुम्ही नदीत पोहलात. नंबर 4 ही एट अ मँगो. नंबर 5 सी सॅंग अ सॉन्ग, ती गाणे गायली. नंबर 6 राजू ड्रीव अ पिक्चर, राजूने चित्र काढले. म्हणजे या ठिकाणी ड्रॉचा पास्ट टेन्स आलेला आहे ड्रीव. म्हणजे सिंपल पास्ट टेन्स मध्ये कर्त्यानंतर क्रियापदाचं दुसरं रूप म्हणजे क्रियापदाचं भूतकाळी रूप येत असेल तर तो सिंपल पास्ट टेन्स असतो. त्यानंतर आहे सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ. साध्या भविष्यकाळात पुढे घडणाऱ्या क्रियांचा समावेश केला जातो. कुठली तरी घटना होईल, घडणार असेल, करणार असेल तर साधा भविष्यकाळ वापरला जातो. आता याचं स्ट्रक्चर, याची रचना जर आपण बघितली तर वाक्यामध्ये सुरुवातीला करता येतो, कर्त्यानंतर शाल किंवा विल येतो, त्यानंतर क्रियापदाचं मूळ रूप म्हणजेच क्रियापदाचं पहिलं रूप जे आहे तर ते येतं. आता तुम्ही या ठिकाणी कन्फ्यूज व्हाल की शाल केव्हा वापरायचं आणि विल केव्हा वापरतात. शक्यतो इंग्लिशमध्ये करता जर आय असेल आणि वी असेल तर त्या ठिकाणी शाल वापरला जातो आणि इतर कोणताही करता असेल तर त्या ठिकाणी मित्रांनो विल वापरला जातो. सिंपल फ्युचर टेन्स याचे काही एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत. पहिला आहे आय शॅल राईट अ लेटर, मी पत्र लिहीन. या ठिकाणी सुरुवातीला सब्जेक्ट त्यानंतर टू बी शॅल आलेला आहे कारण या ठिकाणी करता आय आहे आणि त्यानंतर लगेच राईट हे क्रियापदाचं मूळ रूप म्हणजेच क्रियापदाचं पहिलं रूप आलेलं आहे. नंबर 2 वी शॅल प्ले क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळू. सुरुवातीला सब्जेक्ट आलेला आहे वी, त्यानंतर टू बी आलेला आहे शॅल आणि त्यानंतर क्रियापदाचं मूळ रूप आलेलं आहे प्ले. नंबर 3 यू विल स्विम इन द रिव्हर, तू नदीत पोहशील किंवा तुम्ही नदीत पोहाल. या ठिकाणी सुरुवातीला यू हा सब्जेक्ट, विल हे टू बी आणि स्विम हे क्रियापदाचं मूळ रूप आलेलं आहे म्हणजेच क्रियापदाचं पहिलं रूप आलेलं आहे. नंबर 4 ही विल ईट अ मँगो, तो आंबा खाईल. नंबर 5 सी विल सिंग अ सॉन्ग, ती गाणे गाईल. नंबर 6 राजू विल ड्रॉ अ पिक्चर, राजू चित्र काढेल. या ठिकाणी राजू हा सब्जेक्ट करता, विल हे टू बी आणि ड्रॉ हे क्रियापदाचं मूळ रूप. आता सिंपल प्रेझेंट टेन्स जो आहे तर हा कुठल्याही वाक्यात काम चालू दिसत नाही. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण बघितलं की कुठेही काम घडत आहे, चालू आहे असं आपल्याला दिसत नाही किंवा एखादं काम होतंय असंही दिसत नाही. या ठिकाणी सर्व क्रिया ज्या आहेत तर या नेहमीच्या क्रिया आहेत किंवा नेहमीची कामं होताना आपल्याला आढळून येत आहेत. आता सिंपल पास्ट टेन्स बद्दल जर आपण बघितलं तर काय केलं किंवा काय झालं, एखादी गोष्ट किंवा घटना घडली हे सांगण्यासाठी साधा भूतकाळ जो आहे तर तो वापरला गेलेला आहे. आणि सिंपल फ्युचर टेन्स जो आहे तर कुठली तरी घटना होईल, घडणार असेल, करणार असेल तर साधा भविष्यकाळ जो आहे तर तो वापरला जातो. आता या ठिकाणी मी तुम्हाला एक एक्झरसाइज देतो आहे. खाली दिलेले वाक्य हे कोणत्या काळाचे आहेत ते तुम्ही मला कॉमेंट करून सांगायचं आहे. नंबर 1 ही लुक्ड अ पिक्चर, हे सेंटेन्स कोणत्या काळाचं आहे ते तुम्ही सांगायचं आहे. नंबर 2 दे विल वर्क इन द गार्डन, सी रीड्स अ नॉव्हेल, राम विल ब्रिंग बुक, यू विल सिंग अ सॉन्ग. हे जी सेंटेन्सेस या ठिकाणी दिलेले आहेत हे कोणत्या काळाचे आहेत ते तुम्ही मला कॉमेंट करून नक्की सांगायचं आहे. थँक्स फॉर व्हिजिटिंग टू आवर चॅनल.